आतंकवादी नाही हो. मला सोडा. अहो मला जाऊ द्या. तुला जाऊ देऊ आणि साहेब आल्यावर का आम्ही काय इथं चुरमुऱ्याचे लाडू खाऊ? ए हवालदार, अरे मला नागवास म्हणतात, नागवास. अरे अरे तुमचे हात तुरुंगाचे दरवाजे म्हणजे माझ्यासाठी काहीच नाही. अरे जर मी मनात आणलं ना तर तुम्हा सर्वांना संपवून टाकलो असतो. पण आता माझ्या जगण्याला काय? माझा दादा आणि आई समान प्रेम करणारी माझी वहिनी यांचा एक अपराधी आहे. अरे या धरतीवर जन्मलेला पापी कलंक आहे मी. पण नाही माझ्या वहिनीसाठी मला इथून जावंच लागेल. अरे इथून वाचून जाशील तेव्हा ना. अरे या 2 दिवसात तुला फाशी होणार. नागवंश, मी तुझ्या फाशीवर कोर्टातून स्टे ऑर्डर आणला आहे म्हणून तुला फाशी होणार होती ना. अरे ती आता समोर ढकलली आहे. पण माझी तुला एक सूचना आहे. जे जे तुझ्या बाबतीत घडलं आहे ना ते जर तू का मला सांगितलंस ना तर सरकारकडून तुझी सजा सुद्धा मी माफ करायला लागलो. साहेब काय सांगू तुम्हाला मी माझी मी गुन्हेगार नसूनही मी लोकांच्या समोर एक आतंकवादी ठरलो. कोणत्या जन्माचं पाप केलं होतं म्हणून ह्या जन्मी मला भोगावं लागत आहे. नागवंश, तू गुन्हेगार नाहीस ना. अरे मग घाबरतोस कशाला? तू एक आतंकवादी म्हणून या देशामध्ये खूप प्रसिद्ध झालायस. अरे नागवंश, याचं खरं कारण काय आहे ते मला सांग. तो कोण आहे की ज्याने तुझ्यावर आरोप लावलाय रे आणि तुला बनावा लागलाय खूप प्रसिद्ध आतंकवादी? साहेब असं नाही सांगणार. साहेब यायला पाहिजे दंडूमालिश. पण बघा कसा बोलतो तर चूर. साहेब याला पाहिजे बाजीराव पट्टा. मग पहा कसं सांगतोय मिट्टू आणि हवालदार. बस, जास्त बोलायचं नाही. मी जे सांगेन ना तितकंच करायचं आहे. नाही तर तुम्हाला दोघांना कायमचं घरी बसावं लागेल. साहेब असा काही करा नकोजी साहेब. नाहीतर साहेब मी माझ्या बायकोला तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहणार नाही साहेब. मी माझ्या बायकोला एकुलता एक नवरा आहोजी. का 17 राहतात का बे? हवालदार, तुमचं डोकं ठिकाणावर आहे की नाही? अरे जा आणि त्या बाबूराव आग लावायला घेऊन या. जी साहेब. पण साहेब मी तुमची माफी मागतो साहेब. पण साहेब मला कायमचा घरी नको बसवा साहेब. कारण साहेब मी माझ्या बायकोला एकुलता एक नवरा आहोजी. हवालदार, अरे तुला जा म्हणतोय ना. होजी साहेब. अरे तू काही घाबरू नकोस. अरे माझी साथ आहे तुला. अरे तू गुन्हेगार नसल्यास मी सरकार सोबत भांडून तुला या पिंजऱ्यातून कायमचं मुक्त करीन. अरे सांग असं काय घडलंय? तू खूप प्रसिद्ध आतंकवादी ठरलाय. ठीक आहे साहेब, तुम्ही म्हणता तर सांगतो माझी तर ऐका.
अगं राजलक्ष्मी, आज खूप काम झालंय ग आपल्याला. थोडं थकल्यासारखं वाटतंय. थोडं पाणी पिण्यासाठी घेऊन येते का? हो हो आणते मी. हो बसा हा तुम्ही. तुम्ही बसा. किती कष्ट करता हो तुम्ही हा? अगं काय करते? या घरासाठी किती मरमर करणार तुम्ही? अगं भावांसाठी सगळं करावं लागतं. हो पण आपल्या जीवाची पण काळजी करायची ना. हो तुझे म्हणणं बरोबर आहे म्हणा, परंतु आणि काय कर. शेतावर जाताना कधी सोबत पाणी घेऊनच जात नाही तुम्ही. अगं तहान नेहमी भूक असंच सगळं करता. विसरावं लागतं. पण मग आल्या आल्या मग मला पाणी मागताय तुम्ही. तुम्ही आण आरामात थोडं बसा. पाणी आण, मी मला आणते. थोडं दमल्यासारखं वाटतं. देवा, माझा नागवंश ट्रेनिंगला गेलेला आहे. त्याच्या प्रयत्नाला यश हो म्हणजे झालं. एवढीच माझी मागणी आहे ईश्वरा. देवा, अरे अरे त्याला कुठेतरी नोकरी लागू. पाणी घ्या. आणि तुम्हाला म्हटलं थोडा आराम करा. अगं अगं आरामच काय, आज मला झोप सुद्धा लागणार नाही. का बरं पण? अरे तुला माहित नाही का? काय हो? अगं तुझा लाडका धीर नागवंश. थांबा थांबा मी ग्लास ठेवून येते मग मला सांगा. लवकर ये बरं. सांगा. अगं काय? तुझा लाडका धीर नागवंश हं? आज आपली ट्रेनिंग पूर्ण करून घरी परत येत आहे. बाई खरंच? किती गोड बातमी दिली तुम्ही मला. खरंच आज नागोश भाऊजी वापस घरी येणार आहे. अगं आपला नागवंश ट्रेनिंग मध्ये पास झालं की तो मोठा अधिकारी म्हणून रुजू होणार आहे. हा काय सांगताय हो तुम्ही? माझं नागोश भाऊजी खूप मोठे अधिकारी झालेत. अगं होय. तीर कुणाचे आहे? माझे. हो की नाही? अगं हे ईश्वरा, माझ्या धीराच्या डोक्यावर तुझी छत्रछाया अशीच राहू दे देवा. माझ्या धीराच्या प्रगतीला कुणाची दृष्ट लागू नये एवढंच मागणं मागते मी तुझ्याकडे. म्हटलं ना, अगं मी तुम्हाला राजलक्ष्मी. सांगतच होते. अगं अजून तू पूर्वी सारखीच आहे. मायेचं प्रेम देणारी, घासातले घास दोन घास देणारी अशी तू माझी राजलक्ष्मी. अगं एक काही तुझ्यात बदल झालेला नाही बघ. पण एक तुला सांगू का? काय? एक काय 2 3 4 5 6 सांगूनच टाका. अगं जेव्हा आपलं लग्न झालं ना हा? त्यावेळेस तू इतकी सुंदर दिसायची. म्हणजे आता मी सुंदर नाही दिसत असं म्हणायचं आहे? तशीच आज सुद्धा सुंदर दिसते. अगं अगं तुझ्यासारखी पत्नी मला मिळाली यातच माझं भाग्य. आणि हो तुम्ही माझ्या पतीच्या रूपामध्ये मला मिळालात हे माझं सौभाग्य. खरंच, तुम्ही माझ्यासाठी खूप मोलाचे आहात. हो दादा अरे नागवंश, सुखाचे राहा भाऊजी. अगं बघ आताच नाव काढलं होतं नागवंश आणि तो हजर. 100 वर्ष आयुष्यात बाबा तू. मग कशाला 100 वर्ष म्हातारपणामध्ये कोणी करत नाही. खूप तुझंही खूप बरोबर आहे मोठा म्हणा. माणूस हो बाबा. हा? अरे तुझ्या सोबत खाली तुझा तो कुठं आहे? दादा त्याचा घ्या नको माझ्या समोर. अरे काय झालं असं? त्याचा कारण आमचं खूप भांडण झाला काय? आणि तो रागाने निघून गेला. भाऊजी असं अचानक हा? आणि हे काय सांगताय तुम्ही? अहो तुम्ही लहानपणापासून जिवलग मित्र ना, एकत्र राहायचे, एकत्र खेळायचे. हा? आजपर्यंत कधी दोघं भांडलात नाही कधी, आणि आजच का बरं? काय झालं भाऊजी? हा? हो विचारा ना त्यांना काय झालं तर. दादा तो बघ हे देवा. घाबरण्याचं काही कारण नाही. जहा मेरा दोस्त वहा ये खाली चेक बंदा हा. तेच म्हणत होते मी. तरी मला वाटलं तू आमची थट्टा मस्करी करत होतास तर. अरे एवढे जिगरी दोस्त आणि कधी काय भांडले असावं म्हणतो. मला पण हेच वाटत होतं. हा? अगं माझा विश्वासच नाही बसला या नागोष्ण म्हणाल. माझा पण विश्वास नाही बसला. अगं तू अशी बोलत काय? माझ्या लेकरांना भूक लागली असेल, काही खायला घेऊन जा लवकर. हो हो
मी तुमच्यासाठी खायचं बनवते हा. तुम्ही दादाशी गप्पा मारा. दादा, ट्रेनिंग संपली आणि तुमची आठवण सतावू लागली. असं वाटत होतं की कधी कधी घरी जातो आणि आपल्या दादा बहिणीला भेटतो. बरं, खरंच आहे रे. नागोर, अरे तुझी पण आठवण मला खूप यायची, परंतु काय उपाय नव्हतो. बरं नागोर, तुझं ट्रेनिंग कसं काय झालं? दादा, माझ्या ट्रेनिंगचा तर सोडाच, पण मला तुमची आणि वहिनीची पदोपदी आठवण यायला लागली. अगं दे इकडे. या माझ्या लेकरांनो, बसा अशी. हो, आपलं घर किती गडद होतं माहिती आहे का पावसात. अगं बघाच्या पावसामध्ये तर बसायला जागा नव्हती. घरामध्ये बसायला जागा नव्हती. आता भाऊजींना नोकरी लागली ना, आपण स्लॅबचं घर बांधू. नक्की बांधू का? नक्की बांधू. आता 2 मजली बांधून. आता उभ्या नक्की. अगं पायव्यात होत चालूच आहे, अजून म्हणजे चालू करायचंच आहे. कशी बसाल? बसा बाबा. भाऊजी, हे ओझं कशाला ठेवणार तुम्ही? त्या भिक्षेसाठी आहे. घेऊन जाते मी आतमध्ये. दादा, दादा हे काय? डोळ्यात पाणी? नाही दादा, नाही. दादा, दादा, तुझ्या डोळ्यातले अश्रू मला बघवत नाही दादा. नाही, नाही दादा. अरे तुझा लहान भाऊ असताना तू दादा अश्रू ढाळतो. नाही दादा, नाही. नाही रे माझ्या लेकरांनो, हे माझे आनंद अश्रू आहेत. बरं दादा, दादा वहिनी, आपला प्रलय कुठे गेला? प्रलय? अरे अरे आपला प्रलय पोलीस फोर्स मध्ये भरती होण्याकरिता काय? तो ट्रेनिंगला गेलेला आहे. पोलीस फोर्स मध्ये? नाही दादा, नाही. कशाला गेला तो? दादा, माझं स्वप्न होतं की त्याला एक आपण इंजिनियर बनवायचं. अरे ती पण नोकरीच आहे ना? नाही दादा, नाही. पोलिसाची नोकरी इमानदारीची नाही. त्या नोकरीवर कितीही इमानदार माणूस असला तरी तो आपल्याच मार्गावर जात असतो. नाही, मी त्याला पोलीस मध्ये भरती होऊ देणार नाही दादा. होय दादा, नागबन सांगत आहे ते खरं आहे, क्योंकि उस नौकरी में आदमी घर का ना घाट का रहता है. पुलिस की नौकरी यानी दादा पूरी बेकार की नौकरी है. बरं, या विषयावर आपण नंतर चर्चा करू. तुमच्या नोकरीचं काय झालं? दादा, आम्ही दोघे ट्रेनिंग मध्ये पास झालो आणि आम्हा दोघांना नोकरीचा ऑर्डर सुद्धा मिळणार आहे बघा. अरे वा, अगदी आनंदाचा क्षण आलाय बघा. आता काळजी मिटली माझी तुमच्या भविष्याची. दादा, तुझा आशीर्वाद आणि वहिनीची प्रेमळ माया आमच्यावर असताना आम्हाला कशाची काळजी? आणि दादा, हा खलीद आपला जिवलग मित्र सोबतीला असताना मला काही चिंता नाही. अरे खलीदने तर सर्वतोपरी मदत करून मला एवढा मोलाचं पद प्राप्त केलं. खलीद, खलीद, मी तुझे उपकार नाही विसरू शकत. खलीद, नाही विसरू शकत. अरे क्या बात कर रहा है तू? मैंने कभी तेरे पर उपकार नहीं किया. अरे उपकार किया है इस देवता समान भाभी और बड़े भैया ने, मैंने नहीं. अरे मला आठवतं ते दिवस. माझे आई वडील
लहानपणीच आम्हाला सोडून गेले. आई आमच्यावर आई वडिलासारखं प्रेम करून आम्हाला ममतेने वाढवलं. हेच या आई दादा वहिनी मी सुद्धा तुमचे उपकार विसरू शकत नाही. खालीद भाऊजी, हो, आईला मरते वेळेस मी वचन दिलं होतं मी जसं मी या तीन माझ्या दिरांना सांभाळणार तसंच मी तुम्हाला सुद्धा सांभाळणार. दादा वहिनी, आमच्यावर तुम्ही खूप प्रेम केलं. तुमच्यातील प्रेमाचा मायेचा झरा वाहतोय हे फक्त आमच्यासाठी. पण दादा वहिनी, आता असं चालणार नाही. म्हणजे आता आम्ही तुमची काळजी घेणार. दादा वहिनी, फक्त आमचाच विचार न करता तुम्ही आपली पण काळजी घेत चला. आणि हो दादा वहिनीची पण काळजी घेत चला. फक्त आमचाच विचार करू नका. अरे, तुमची काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे. दुसरं असं काय केलं की तुम्ही आमची एवढी स्तुती करता आहात? पण दादा, कर्तव्य पार पाडित असताना तुम्हाला किती यातना सहन करावं लागत असतं दादा, याची जाणीव आहे आम्हाला. दादा वहिनी, मला कधी कधी असं वाटते की आमच्यासाठी झटणाऱ्या देवता समान वहिनीला मी शेवटपर्यंत साथ देईन का? दादा वहिनीच्या सुखदुःखात मी सहभागी होईल का? भाऊजी, अहो, असलं काही मनात आणू नका. अहो, आमचा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तुमचं जर काही चुकलं ना तरी आम्हाला वाईट वाटणार नाही. खरंच नदी हे उगम स्थानाकडे वळत नसून ती नदीचा किनारा गाठते आणि ते जोमाने वाहत. ते नदीच्या पात्रापर्यंत पोहोचायचं आहे तुम्हाला. तरी पण वहिनी, आमचा विचार कमी करून तुम्ही आपल्या प्रकृती काळजी घेत चला. हो, आम्ही आपल्या प्रकृतीची काळजी घेतोय भाऊजी. खरंच आमच्या जीवनात तुमच्यासारखे प्रेमळ आई वडिलाप्रमाणे माया करणारे दादा बहिणी लाभले हे आमचे भाग्य समजतो. अरे बाबा, तुमच्या म्हणण्यासारखं होईल म्हणजे तर झालं ना. खरंच अशा प्रेमळ वातावरणात मला विसावा मिळतोय हे माझे भाग्य. पण अशा सुखी जीवनाला कुणाच्या दृष्ट लागू नये म्हणजे झालं. दृष्ट लावणारा अजून जगात पैदा व्हायचा आहे, समजलं खाली? बरं दादा, पण वहिनी, माझं एक छोटस काम आहे तुमच्याकडे, ते पूर्ण कराल ना? माझ्याकडे? हो, माझ्याकडे असं कोणतं काम आहे तुमचं? तुमच्या सुमधुर कंठातून एक छानसं गीत ऐकवणं का आम्हाला? बाई, आता या वयामध्ये कुठं गीत जमतंय का? हा? हो, मी कुठं गाणार आहे? दादा, सांगणार आहे तू तरी वहिनीला एक छानसं गीत गायला. अगं, या मुलांची आणि एवढी कसं चिंता आहे. वहिनी, जागी आहे त्याला असं गाव की एकदम मनाला प्रफुल्लित करणार. तुम्ही पण यांच्यासोबत, हा? त्यांचा आग्रहच आहे, होऊ दे एखादं गाणं. किंवा तुम्ही एवढ्या प्रेमाने म्हणत आहात. माझ्या घराचं गोकुळ झालं, मन आनंदानं न्हालं.
याला म्हणतात श्रीमंताचं घर. साला दुसऱ्याच्या संपत्तीवर जगणारा आणि हाव टाकणारा आमदार. अरे अरे कितीतरी लोकांच्या मानेवर नाक ठेवून जगणार आणि त्यांना देशोधडीला लावणारा हा आमदार नटवर लाल. पण या बंद्याला रुद्र म्हणतात. रुद्रा. अरे काम करतोय ते फक्त पैशासाठी. हरामीपणाचा पैसा अजिबात घेत नाही. आणि माझ्या सोबत गद्दारी करणाऱ्याला मी कधीही जिवंत सोडत नाही. आणि मारून फेकल्यावर त्याच्या प्रेताचा सुद्धा पत्ता लागू देत नाही. क्योंकि मैं हूं रुद्रा रुद्रा रुद्रा. मस्त चिकन एक वफादार रुद्र म्हणतात मला. अगा तुझ्याच काले जीवनातील तुझ्यावर निस्सिम प्रेम करणारा तुझाच रुद्र. मला सांग तू इथे कशाला आलायस. आणि हो जसा आलायस ना तसा चालता बोल. I said just get out from my house. जास्त जीभ बाहेर काढून बोलू नको. ही तुझी चूर बोलणारी जीभ आहे ना, ही छाटून तुझ्या हातात दे. समजलेस? आज बहुत मजा आएगा. खेल में मेरी जाने मन. हे बघ तुला शेवटचं सांगून ठेवते की इथून मुकाट्याने चालता हो. नाहीतर मी माझ्या मामांना सांगेन. अगा बिनधास्त सांग तुझ्या मामाला. कारण तुझ्याच मामाने मला या ठिकाणी बोलवलं आहे आणि म्हणूनच मी इथं आलो आहे. कळलंय तुला? पण तुझा मामा इथं हजर नाही आणि तू महिना इथं मिळाली. म्हटलं अगं याच संधीचं सोनं अगं ये अशी हे बघ तू माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर लक्षात ठेव. काय शेवटचं सांगून ठेवते दूर हो माझ्या. का नाही जवळ मला जवळ का म्हणून यायचं हा. मला स्पर्श तुला मी एकदा सांगितलेलं कळत नाही की माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता चालता हो. का येणार नाही तू माझ्या.
बरं ठीक आहे. तुझ्या त्या प्रियकराला मी संपवून टाकेन. आणि मी त्याला पूर्ण कायमचा नष्ट करू. अगं एकदा की पोपट पिंजऱ्यातून उडाला की मार्ग मोकळा. नाही का अनुराधा? अगं तू माझ्याशी लग्न करणार होते आणि मध्येच आपल्या मार्गामध्ये गाठा. काय म्हणालास तू? तुझ्याशी लग्न? हा काय रे, मी अशा दारुड्या गुंडामवाली सोबत लग्न करणार? छे, मला हा वेळ लागलाय. अरे जर मला आधी माहित असतं ना की तू असा नीच नालायक वृत्तीचा माणूस आहेस म्हणून ना, तर आयुष्यात तुझ्याशी कधी प्रेमच केलं नसतं. होय मी दारुड्या गुंडामवाली आहे आणि ते फक्त तुझ्यामुळे. समजला? अगं तुझ्यामुळे मला इंजिनियर होता आलं नाही. आणि यात प्रकाराचा माझ्या आईने मनावर परिणाम घेतला आणि माझी आई सोडून मला देवाघरी आणि म्हणूनच मी बनलोय गुंड आणि मवाली. ते फक्त तुझ्यासाठी. आणि या क्षणी मी तुला सोडणार नाही. समजला? सोड म्हणते ना तुला. अनुराधा, अगं तू समजतेस तेवढा मी राक्षस नाही. जा तुला सोडलंय, पण लक्षात ठेव, या समोर मी तुला सोडणार नाही. समजलं? कोण रुद्रा? अरे तू केव्हा आलास आणि असा उभा का? अरे ये बस. बसायला वेळ नाही आपल्याकडं. कामाचं काय ते लवकर बोला. अरे एक छोटस काम होतं तुझ्याकडे आणि त्या कामाची किंमत बोल. काय काम ते सांगा लवकर. आणि अगोदर त्या कामाचं नाव सांगा मला. अरे त्या व्यक्तीचं नाव आहे राणा विखे पाटील. काम तर फार अवघड आहे आणि म्हणूनच या कामाची किंमत आहे 5 लाख रुपये. अरे दिलाय समज 5 लाख रुपये. पण या कुणाचा पत्ता कुणाला लागता कामा नाही. अन्यथा तुला चांगलाच माहिती आहे आमदार नटवरलाल काय करू शकते तो. आमदार साहेब, मला तुम्ही धमकावण्याचा प्रयत्न करू नका. क्योंकि मैं हूं रुद्र. जेव्हा रुद्र मारतो ना तेव्हा रक्ताचा सळा करतोय आणि तेव्हा तुमच्या सारख्याला कळतंय. रुद्र, तुला ऍडव्हान्स मिळून जातील. फक्त थोडा वेळ वाट बघ. मी आता जातोय आणि आता घेऊन येतोय. हरामी आमदार. अरे त्या राणा विखे पाटलाला खून करायला सांगतो. अरे तो लोकांना वेळोवेळी धावून जातोय आणि अशा निरपराध माणसाचा
मी खून कधीच करत नाही. आणि आणि तुझ्यासारख्या माणसाला मी भ्रष्टाचार करू देत नाही. आणि आणि म्हणूनच तू त्याला मारायला सांगतोय. नाही नाही आमदार नाही. आमदार तू हे लक्षात घेव की आता तुझ्याच रक्ताचा कसा मी समोर सडा करतो. रुद्र, अरे हे घे ऍडव्हान्स, पण काम मात्र फत्ते झालं पाहिजे. नंतर ठीक आहे, येतोय मी आमदार साहेब. चल चल निघ. तुमचं काम झालंच म्हणून समजा. गुड बाय. राणा पाटील, अरे निघाला होताच माझ्याशी टक्कर द्यायला. तुला काय वाटलं नटवरलाल तुला सोडणार नाही? कदापि शक्य होणार नाही. अरे अरे मी स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या जावई आणि बहिणीची सुद्धा पर्वा केली नाही. अगर राणा पाटील तुला कसं काय सोडणार? आणि म्हणूनच तुझा बंदोबस्त करण्यासाठी मी माझ्या माणसाला पाठवलाय. आणि तो तुला संपवल्याशिवाय गप्पा बसणार नाही. अरे जो कोणी माझ्या मार्गात अडवायतोय ना त्याला हा नटवरलाल कधीच सोडत नाही. अरे या संपत्तीचा मालक होण्यासाठी मी स्वतःच्या जावई आणि बहिणीचे या जगातून संपवलंय. तर साल्या नटवरलाल तू काय चीज आहेस? पण आता ही संपूर्ण स्टेट माझी होण्यासाठी फक्त आणि फक्त एकच अडचण आहे, आणि ती म्हणजे माझी भाषी अनुराधा. अरे एकदा का तिला संपवला, या संपत्तीचा मालक होण्यासाठी मला कोणी थांबवू शकत नाही. आणि म्हणूनच याला म्हणतात राजनीती. अरे जो माझ्याशी लढला त्याचा सत्यानाश झाला. हॅलो, हा, अरे कोण बोलतोय? अरे मी आमदार नटवरलाल बोलतोय. आपण कोण? हा बोला इन्स्पेक्टर बोला. कसं काय फोन केला? काय माझा माणूस सापडलाय? अरे ते कसं काय सापडलाय? हे बघा इन्स्पेक्टर, माझ्या माणसाला काही एक होता कामा नाही. अरे तुला नोकरी करायची आहे की नाही? हे बघ, एका क्षणात तुझी वर्दी उतरवून टाकेन. जास्त चालाकी करण्याचा प्रयत्न करू नकोस. हे बघ, आत्ताच्या आत्ता माझा माणूस सुटायला हवा. अन्यथा तुला चांगलाच माहिती आहे आमदार नटवरलाल काय करू शकतो ते. चल ठेव फोन. तुम्ही या क्षेत्राचे आमदार, आली सर्व सत्ता तुमच्या हातात. खरंच साहेब, खरंच तुम्ही खूप नशिबान आहात. अरे नेमकं तुला म्हणायचं तरी काय? काही नाही, मला तुमच्याविषयी ना काही म्हणायचं नाही. पण बघा ना, सर्व सत्ता तुमच्या हाती आणि माझ्या हातात काय? तुमच्या हाती सर्व खाते आणि माझ्या
भाऊच्या हातात एकही खाता नाही. अरे असं नाराज होऊ नकोस. हे बघ, अरे दिले तुझ्याकडे सर्व खाते दिले. कारण जे माझ्याकडून काम होत नाही ना, हो, ते फक्त आणि फक्त तूच करू शकतोस. मला हे सांगा, तुमच्याकडे कोणते कोणते खाते आहेत जी? अरे आपल्याकडे ना, अरे आपल्याकडे एक म्हणजेच मालदार आणि दुसरा म्हणजे दमदार असे खाते येणार आहेत बघ. मस्त मजाच मजा येईल साहेब. मालदार आणि दमदार, मस्त लालच लाल आहे आमची. तुझ्या जोराच्या मनात चांगलं दिसतंय. तुला नेमकं म्हणायचं काय? काय नाही आपलं असं. रूपलाल, अरे इकडे ये. मी तुला एक काम सांगते. हे बघ, काय कर, अरे आपल्या संबंधी सर्व विभागाची चौकशी कर. बरं ठीक आहे. त्या सचिवाला पकड आणि त्या सचिवाच्या खात्यात जर काही अफरातफर दिसली तर त्याच्याकडून रगड वसुली कर. आणि जर वसुली द्यायला तो तयार नसेल ना, त्याला निलंबनाची धमकी दे. आणि जर निलंबनालाही तो घाबरत नसेल ना, तर त्याचा बंदोबस्त करण्याचा मी सगळी व्यवस्था मी करतोय. साहेब हो, ठीक आहे ठीक आहे. राजा बोले बराबरी कोण करे? रूपलाल, अरे मला नाही का आता या सभेला जायचंय. हो साहेब. आणि हा नेमका गाडीचा ड्रायव्हर कुठे आहे बघ बरं. ड्रायव्हर. आणि रूपलाल, मी तुला जे काम सांगितलं होतं ते नीट लक्षात ठेव. बरं. आणि आजच ते अंमलात आण. ठीक आहे, चल येतोय मी. ठीक आहे साहेब, ठीक आहे. ड्रायव्हर, अरे चला गाडी काढा. आपल्याला का करायचं? काकापुरती आजी नाही. आपलं काम बरं, आपण बरं. वरून खालून लालय लाल. बाप रे. हो का? छान दिसत आहे ना मी? अगदी छान, अगदी खूप खूप. पण मी काय म्हणतो, या ड्रेस मध्ये तुम्ही चालल्या कुठं? अरे आज सायंकाळी ना डान्स कॉम्पिटिशन आहे, म्हणून म्हटलं थोडं तयार वगैरे व्हायचं, नवीन कपडे वगैरे घालायचे. हो का? पण डान्स कॉम्पिटिशनला तर खूप वेळ आहे ना, मग तुम्ही एवढ्या लवकर? अरे त्याचं काय आहे ना, म्हटलं मैत्रिणीकडे जाऊन यायचं नाही, म्हणजे थोडी प्रॅक्टिस केलेली बरी ना आधी. का मॅडम, ते ती जायची का गरज आहे का? येतेच तर होऊ शकते तुमची प्रॅक्टिस. इथे कशी काय? कशी काय सांग. आणि मला एक सांग, जर मी इथे प्रॅक्टिस करत आहे आणि मग माझे काही स्टेप्स वगैरे चुकले तर मग मी काय करणार? मी कोणत्या कामाचा आहो तुमच्या? अच्छा, नाही, मी कोणत्या कामाचा आहो म्हणतो. म्हणजे तू मला सांगशील? मॅडम, तुम्ही पाहिलं नाही, तुम्ही नव्हत्या तेव्हा. अच्छा, कॉलेज मध्ये होतो ना, खूप डान्स करायचा. अच्छा, हो का? म्हणून म्हणतो तुम्ही येती करा, मी पाहतो नंतर सांगतो मग कसा झाला तर.
काय करायचंय डॅन्स 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 म्हणतो. अच्छा 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 बरं बरं ठीक आहे बाई, पण मस्त ए, समजायचं. काय म्हणालास काय म्हणालास ओसस. आपली गावठी भाषा नाही का? पण मला सांग तू आताच मला म्हणालास की मी कोणत्या कामाचा आहे मग एक काम कर आधी तू मला डान्स शिकव तू जसा करशील ना मी तशीच करेन. पहिलं तुम्ही डान्स करायला निघाला पहिलं तुमचं होऊ द्या मग मी करीन नाही तर मग तुमच्या बरोबर मी करीन झाला. पहिलं डान्स करा मी निघलो का तुम्ही निघला. असं म्हणतोस चल मग आपण एक काम करू तू आणि मी सोबतच करू बरं बरं ठीक आहे हा ठीक आहे. हा तुम्ही चल. पुढं हवा मी मागं राहतो. ठीक आहे काय तुम्ही पुढं हवा ना मी मागं राहतो. आपल्याला इथेच डान्स करायचा हो आहे. तर तुम्ही पुढं नाचा मग मी नाचतो म्हणलो. ठीक आहे ठीक मला आहे समजत नाही बाबा. ठीक आहे चल मग सांग त्याला गाणं वाजवायला. संध्याकाळचे 6 वाजलेत हा 6 वाजलेत पण नागवंश अजूनपर्यंत आला नाही. याचा ना नेहमीच झालाय मला बोलवतो आणि वाट पाहायला लावतो. आज तर येऊ द्या आज ना याला अशी रागवते ना की नेक्स्ट टाइम माझी बात उशीर करणार नाही. ओ मॅडम संध्याकाळ झाली तरी आणि तुम्ही या बगीच्यात कोणाची वाट बघता म्हणतो. नाही तर मॅडम काही गडबड घोटाळा तर नाही ना. आजकालच्या मुली जरा जास्तच फास्ट असतात ना म्हणून म्हटलं. ए हवालदार काय शहाणपणा सांगतोयस मला. हे बघ जास्त ना शहाणपणा करू नकोस. तुला माहिती आहे का मी कोण आहे तर हा मला का माहित बाई तू कोणाची भाषी आहेस तर. आणि हो तुझा मामा का लाड गव्हर्नर आहे का मी तुला भिऊ. हवालदार साहेब माझा मामा आहे ना काय लॉर्ड गव्हर्नर वगैरे नाहीये. पण हवालदार साहेब मी काय म्हणते तुम्ही माझं एक काम कराल का. बाई एकच नाही तर 1000 काम करू शकतो बाई. कारण आपण मुलीचे काम करायला तयारच असतो बाई. बाई फक्त तुम्ही काम सांगा. तुझ्यासारख्या सुंदर मुलीचं काम करायला तयार आहे बंदा. मग असं करा हवालदार साहेब नक्की करणार ना. बघा नक्की ना. हा मग हवालदार साहेब तुम्ही असं करा इथूनच चालले जा. आकोटी काम हो का बाई इथून जा म्हणतेस. हवालदार साहेब सध्या तरी ना मला तुमच्याकडे हेच काम आहे. पण बाई मी का म्हणतो काय तू यावेळी तू एकटीच तर बाई काही गडबड घोटाळा तर नाही ना. नाही तर तुझाच आहे का म्हणतो बाई गडबड घोटाळा. आपला चोरीचा मामला हळूहळू मामला नाही ना बाई. म्हणजे नाही म्हणजे नेमकं म्हणायचं तरी काय आहे तुम्हाला. हा काय बाई नाही जवळ म्हणा- येऊ नको नाही तर बाई तुझ्यावर 420चा गुन्हा लावेन आणि डायरेक्ट अटकच करीन बाई. समजलीस. पण मला सांगा जवळ आली तर डायरेक्ट अटक करणार हा कोणता नाही आहे. हा बाई हा नवीन आलाय कायदा बापरे म्हणून तू जवळ येऊ नको नाही तर डायरेक्ट तुझ्यावर केस करीन. विनाकारण तू या बगीच्यात उभा नको राहू नाहीतर. बरं बरं ठीक आहे हे बघा मी नाही राहत आणि मी जाते लवकर. पण मला एक सांगा हवालदार साहेब तुमचं नाव काय आहे. हा माझं नाव आहे गंगाराम ध्यानचंद पोटदुखे म्हणजे गंध्या पोटदुखे म्हणतात मला. काय म्हणाला पोटदुखे. बैताळ आहे का काय आहे बाई. पोटदुखे म्हटलं पोटदुखे पोट फुगे म्हणते. असं का बरं आता निघा हवालदार साहेब. आणि आता असं समजा की तुमचा फैसला झालाय. म्हणजे बाई म्हणजे नेमकं मनाचं काय आहे तुला आणि माझं नाव विचारण्याचं तरी कारण काय सांग. हवालदार साहेब तुमचं नाव विचारायचं कारण म्हणजे तुम्हाला ना सस्पेंड करायचं. सस्पेंड. बाई मला सस्पेंड. हा
म्हणजे का तू का मंत्री वगैरे आहेस का बाई? मला सस्पेंड करायला का कलेक्टर आहेस बाई? हे बघा हवालदार साहेब, मी कलेक्टरही नाहीये आणि मी मंत्री नाहीये, पण मी आहे आमदार नटवरलाल यांची भाची. आणि आता तुम्ही हे जे मला अपशब्द वापरलेत, मला असे उतरवून बोललेत ना, याच्यासाठी ना एका झटक्यामध्ये ना मी तुम्हाला सस्पेंड करू शकते. आता तुझं काही कर नाही गंध्या. मेलाच गंध्या. ए बाई असा नको करूच बाई, नाही तर मी माझ्या बायकोले तोंड दाखवण्याच्या लायकीचं राहणार नाही. आणि जर मी एका बाईमुळे सस्पेंड झालो तर असं माहित झालं माझ्या बायकोला, नाही तर बाई माझ्यावर माझी बायको बाई. पण बाई मी तर तुला काहीच नाही म्हटलो बाई, सहज विचारणा केली. तरी पण बाई काही चुकीचं बोललो असेल तर बाई माफ कर मला. पण तुझ्या मामाने नको सांगू बाई. बाई जाऊ बाई जाऊ. बरोबर बाई सटकतो, पण बाई तुझ्या मामाले नको सांगू, नाही तर आता निघताय तुम्ही? बाई जात. बाई जाऊ. निघ. बाई जाऊ. खूप झालं आता याचं, खूप म्हणजे खूप झालं. किती वेळ वाट बघायची अजून? अरे किती वेळ वाट बघायची अजून? अनुराधा नागवंशी प्रेमिका, आतुरतेने वाट बघणारी आणि लग्नाचं स्वप्न बघणारी अनुराधा. अगं अनुराधा, हा रुद्र तुझं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही. कारण रुद्र म्हणतात मला रुद्र. हा रुद्र जेव्हा रक्ताचा सडा सडा करतोय ना, तेव्हा तेव्हा कितीही विषारी नाग असला तरी त्याला कापून फेकल्याशिवाय सोडत नाही. हे बघ रुद्र, तुला मी आता शेवटचं सांगून ठेवते की माझ्या मार्गात आड येण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि रुद्र, मला असं वाटते की मी त्या नागवंशवर प्रेम करते ना, म्हणून तुला चढा होय, मला जलन होते. कारण त्या नागवंशमुळे माझ्यावर प्रेम करणारी माझी अनुराधा एक आज माझ्या प्रेमाला नाकारून त्या नागवंशवर प्रेम करते. मग सांग अनुराधा, मला जलन होणार की नाही? बोल असं का केलीस तू अनुराधा? असं का केली? तुम्हाला विचारतोस ना? अरे तू हे जे असं वागतोस ना, त्याच्यामुळे मी स्वतःलाच गावून बसली होती. आणि म्हणूनच मी तुझ्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. वाह, फारच छान. पण या क्षणी इथून तू आपली सुटका कशी करून जाशील? आता बघ रुद्र काय करतोय ते. त्या दिवशी सोडलंय तुला, पण आता मात्र सोडणार नाही. म्हटलं माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस. माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर काय करशील?
तो नटवरलाल, तो या रुद्राच्या भरोश्यावर राज करणारा आमदार हरामी साला. अग हा रुद्र आहे, रुद्र. आणि म्हणूनच तुझा मामा आमदार आहे. आणि अशा मामाची धमकी तू मला देतोय. अनुराधा, हा तुझा सुंदर चेहरा आहे ना, त्या चेहऱ्याचा बेचेहरा करून टाकेन, समजलेस? अगं ये अशी जवळ. आणि माझा जीव गेला ना तरी चालेल, पण मी तुझ्या जवळ येणार नाही. काय म्हणलीस? काय म्हणलीस? नाही सोडणार, नाही सोडणार, नाही. अनुराधा, त्या दिवशी तुला सोडलं होतंय आणि आज काय वाटलंय तुला? मुकाट्याने माझा हात सोड, नाही तू त्या आपल्या मामाची धमकी देतोय. सांग, काय करशील तू, काय करशील? हे बघ, कौन है बे तू? लड़की के साथ छेड़खानी करता है. रुद्र म्हणतात मला, रुद्र. जेव्हा रक्ताचा सळा करतोय ना, तेव्हा रुद्र कोण आहे ते कळतंय. चल जा तू आल्या वाटाने इथून. ए रुद्र, मैं तेरे जैसे आदमी को डरने वाला नहीं हूँ. इस धरती माँ पर जन्म लेने वाला एक सच्चा मुसलमान हूँ. और इस धरती पे जो भी कोई औरत है वो मेरी माँ बहन है. और उनकी रक्षा करना हर मर्द का काम है, समझे? चल छोड़ दे उसे, नहीं तो तेरे जैसे को काट डालूंगा. ए खालिद, मेरे दुश्मनी तेरे साथ नहीं है. त्या अनुराधा सोबत आहे. म्हणून तू ए रुद्रा, खुद को बड़ा मर्द समझता है ना, तो औरत से दुश्मनी काय को करता है? अरे दुश्मनी करनी है तो मेरे जैसे आदमी के साथ कर, तो तुझे इस धरती माँ का बेटा समझूंगा. साला. ए रुद्रा, ए खालिद शेख, तू मुझे डरपोक समझता है? अभी भेजता हूँ तुझे तेरे अल्लाह के पास. अबे तू क्या भेजेगा बे मुझे मेरे अल्लाह के पास? मैं ये भेजता हूँ तुझे नरक में. ये खालिद शेख माँ बहन के लिए मर सकता है और मार भी सकता है. तो खालिद, तुझे दिखाना ही पड़ेगा ये रुद्र क्या चीज है करके, समझा? या खालीला हात तरी लावून बघ. अरे साल्या, नाही तुझे दोन्ही हात तोडला तर हा नागवास नाही, नागवास. चाल, अरे चाल तो इथून. जातोय, पण बघून घेईन तुम्हा दोघांना. आता खऱ्या नाटकाला सुरुवात झाली म्हणून समजा. अरे चाल 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 म्हणतो इथून. काय करणार? आपण जोपर्यंत मित्र आहोत तोपर्यंत कोणी आमचं वाकडं करू शकत नाही. पण नागवंश, तुमच्या दोघांच्या प्रेमात तिसऱ्याला येऊ देणार नाही हा खालिद शेख. खालिद, अरे जो माणूस स्वतःची पर्वा न करतो, या गरीबाला साथ देतोस, यातच मी माझे भाग्य समजतो. अरे घरी जरी एखादी पाळीव प्राणी पडला
आणि त्याला आपल्या घासातलं घास भरवलं तर तो प्राणी आपल्या घर मालकाला विसरू शकत नाही. त्याच प्रकारे माझ्यावर तुझ्या दादा वहिनीचे उपकार आहेत ना, ते मी केव्हाच विसरू शकत. पण नागवंश, मला तुला विचारायचं आहे की तू अनुराधावर प्रेम करतोस? होय होय, माझं प्रेम आहे हिच्यावर. आणि अनुराधा तुझं? माझंही प्रेम आहे नागवंशवर. का? कारण त्याला नोकरी लागणार आहे म्हणून? पण खलील, अरे पण तू एक काय विचारतो? कारण अनुराधाचा मामा आमदार नटवरलाल याला माहित झालं की अनुराधावर प्रेम करते म्हणून. आणि म्हणूनच अनुराधाचा मामा आमदार नटवरलाल याने आपल्या नोकरीचा ऑर्डर कॅन्सल केलाय. नाही, हे शक्य नाही. हाँ मेरे दोस्त, ये सही है, क्योंकि हमारे जगह दूसरों से पैसे लेकर लगाया है और इसका कारण है ये अनुराधा, क्योंकि तू इससे प्यार करता है. हे बघ माझं ऐकून घ्या, हे शक्य नाहीये. कारण माझे मामा असं करूच शकत नाही. का असं करू शकत नाही? कारण तुझ्या मामाला माहित झालं की तू नागवंशवर प्रेम करतेस म्हणून. पण अनुराधा, तुला विनंती करतो की तू नागवंशला विसरून जा. यातच तुझी भलाई आहे. मी प्रेम केलं याच्यावर आणि मी लग्नही करणार आहे याच्याशी. मी असं तरी नाही करू शकत. आणि हो, आणि असं जर मला करावं लागलं ना तर मी आत्महत्या करेन. अनुराधा, खालीत म्हणतो ते खरं. आता काय शिल्लक राहिला माझ्याकडे? ना नोकरी ना आधार. अरे नागवंश, अरे असं कसं बोलू शकतोस रे तू? मी प्रेम करते ना तुझ्यावर. मी खूप शिकून चांगल्या नोकरीचं स्वप्न बघितलं होतं, पण त्या शिक्षणाचा काहीच अर्थ नाही. विचार केला होता की देवता समान दादा वहिनीला मी सुखात ठेवीन, पण माझ्या स्वप्नाचा चुराडा झाला. मला शिकवण्यासाठी त्याने खूप काबाड कष्ट केलं, पण त्यांच्या श्रमाचं मोल मी नाही चुकवू शकलो. माझ्या दादा वहिनीनं रात्रंदिवस कष्ट करून स्वतः एक वेळा उपाशी राहून मला शिकवलं, पायावर राहायला मला प्रोत्साहन दिलं. पण अखेर अनुराधा, तुझ्या मामाने आपली अवकात दाखवली. म्हणूनच माझ्याकडे एकच मार्ग उरलाय आता, तो म्हणजे आत्महत्या. तू आत्महत्या करणार? अरे जा मग करना, क्योंकि तू डरपोक आदमी है, उसे डरता है. अरे जिसने हमें रास्ते पे लाया है. नहीं नागवंश, मन में आत्महत्या करने की बात मत लाना, क्योंकि तू साने औलाद की संतान है. और नागवंश, तुझे आत्महत्या करना शोभा नहीं देता. म्हणून म्हणतो मित्रा, या परिस्थितीतून आपल्याला मार्ग काढायला हवा, पण आत्महत्या करण्याचा मार्ग स्वीकारू नकोस. अरे तुला माहित आहे ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं ते? का संघटित व्हा आणि संघर्ष करा. अरे पण आपल्या दादा वहिनीला जर कळलं की त्याच्या नोकरीला नागवंशला नोकरी मिळाली नाही म्हणून ते काय करतील रे? अरे संपवून टाकतील रे, स्वतःला संपवून टाकतील ते.
त्यांना मी आपल्या दोघांविषयी सांगितलं होतं. बघ नागवंश, बघ. अरे अरे आत्महत्येचा वगैरे विचार मनात आणू नको आणि असं काही करू नकोस. आणि नागवंश, तुला जर वाटते ना तर ठीक आहे मी आत्ताच्या आत्ता जाऊन मामाला विचारते की यांनी असं का केलं बा म्हणून. काय विचारणार का तू? हेच विचारणार ना की आमदार बनून गरीबाच्या पोटावर लात कशी मारायची? हेच विचारणार ना तू? जा जा विचार तू तुझ्या त्या हरामी मामाला. नागवंश काय बोलतोस तू हे? आता मला तुझं काही ऐकायचं नाही. चाल चाल तू इथून. आणि हा पुन्हा माझ्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको. चाल चाल तू इथून. मी प्रेम केलाय ना तुझ्यावर आणि नागवंश तूही माझ्यावर प्रेम करतोस ना. मग ठीक आहे. तुला वाटते ना की मी तुझ्या आयुष्यातून जावं म्हणून? तर ठीक आहे. यानंतर मी कधीही तुझ्या समोर येणार नाही. हताश होऊ नकोस आणि मनात कदापि आत्महत्येचा विचार आणू नकोस. अरे तुला जगावे लागेल तुझ्या आई वडील समान असणाऱ्या दादा बहिणीसाठी आणि या देशाच्या भवितव्यासाठी. या देशाला गरज आहे आपल्यासारख्या तरुण युवकांची. होय, तू म्हणतेस तर खरं आहे. पण या सरकारला जरूरत आहे पैसेवाल्याची. अरे या गरीबाची नाही. कारण आपल्याजवळ पैसा नाही. ज्याच्याजवळ पैसा तोच आजच्या काळात नोकरीवर लागू शकतो खलीद. म्हणून खलीद मला आता आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही रे खलीद. तू आत्महत्या करणार? अरे मग कर. अरे स्वतःचं मरण स्वतःच्या हाताने करतोस. अरे तू स्वतः देवाघरी निघून जाशील पण दुःखात टाकशील रे त्या निरपराध देव माणसांना. म्हणून सांगतोय मित्रा, विचार कर. अरे आपण लोकांना जागृत करायचं की कशा प्रकारे चालतो या देशात भ्रष्टाचार. म्हणून मित्रा, आपल्याला जागृत करायचा आपला हा समाज. अरे डॉक्टर बाबासाहेबांनी म्हटलं, जिथे सहनशीलतेची मर्यादा संपते ना तिथे क्रांतीचा उगम झालाच पाहिजे. म्हणून म्हणतो, आपल्या देशात कसा भ्रष्टाचार चालतो अरे हे लोकांना समजून सांगायचं आहे. आणि म्हणूनच आजपासून लढायचं आहे आपल्याला फक्त या आपल्या देशासाठी. होय खलीद. आमदार नटवरलाल नाही सोडणार तुला रे साला. नाही सोडणार तुला. साल्या हरामी, या गरीबाच्या पोटावर लात मारलास. पण लक्षात ठेव, अरे नागवास म्हणतात मला, नागवास. अरे तुला जर नाही डान्स केला तर नाव सांगणार नाही सान्या अवलादीचा. चल खलीद, आता मरायचं फक्त देशासाठी, देशातल्या लोकांसाठी. खलीद, आता आपलं एकच ध्येय आहे, पेटव मशाल क्रांतीची. जय जवान, जय किसान. जय जवान, जय किसान. जय जवान, जय किसान. भ्रष्टाचारासमोर
दिवसात म्हणूनच धक्का लागला ना. बरं ते जाऊ दे. साहेब आहेत का? जमायला डायरेक्ट साहेब आहेत का म्हणून विचारते. पण असाच कोणता काम आहे म्हणतो साहेबाकडे? ते मी त्यांनाच सांगेन. जा, बरं नको सांगू, जा जा मालकाकडे जा. तुझ्यासारख्या फालतू बाईला लक्ष द्यायला वेळ नाही मालकाकडे. मने साहेबाला भेटतो भटक भवानी कोटची तर. आणि तुम्हाला एक सांगू का, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मला काय सांगणार आहेस? अहो मी की नाही, मी तुम्हालाच भेटायला आले. साहेब तर फक्त बहाणा आहे ते माझा इथं येण्याचं. असं कोणतं काम आहे म्हणतो माझ्याकडे? तुमच्यावर असलेल्या प्रेमामुळे. बापा बापा बापा. हो कारण त्या दिवशी मी तुम्हाला बघितलं आणि मी तुमच्या प्रेमातच पडली. खरंच बोलते आहेस ना? तू माझ्यावर प्रेम करते? बाप रे, मस्त आहेस ना. माझा तर विश्वासच बसत नाही बाबा. डायरेक्ट विचारतेस ते पोरगी असून. सुपर डेअरिंग आहे म्हणतो तुझ्या. मग नाही तर का? डरना क्या? पण मी का म्हणतो ते सर्व ठीक आहे, पण आपण भेटणार कसे? आपल्याला वेळ मिळणार का प्रेम करायला? अहो मी की नाही या बंगल्यातच काम करायला. पण कसं काय जमणार तुला इथं काम करायला? मी साहेबांना विनंती करेन की साहेब मला इथं कामाला ठेवून द्या. म्हणजे कसं मी त्यांना म्हणेन की मी काही पण करायला तयार आहे, पण मला इथं कामावर ठेवा. मस्त आयडिया आहे बाकी तुझी. वा वा, बरं ठीक आहे, मी सुद्धा मदत करीन तुला इथं राहायसाठी नाही का. पण साहेब तुला ठेवतील असं वाटते तुला? मी म्हणेन ना साहेबांना, साहेब मी अनाथ मुलगी आहे, मला कामावर ठेवून आधार द्या म्हणून. मग तर ते नक्कीच ठेवतील मला कामावर. बघा बरं बाबा, चांगली आयडिया आहे तुझी. मी मदत करेन तुला या विषयात. खरंच माझ्या राजा? हो नक्कीच, मी तुझ्या प्रेम करायला एका पायावर तयार आहे. आजपासून तू माझी. पण मी का म्हणतो, माझ्यासाठी आता आपलं जमलंच आहे, समजा नाही का, थोडं हळूहळू येऊ समोर. पण मी का म्हणतो, माझ्यासाठी एखादा प्रेमगीत म्हणणं थोडी. आता लाजतेस कशाला? हो ते घे.
रुपलाल ही कोण आणि इथे कशाला आली? साहेब मी एक अनाथ मुलगी आहे हो. मला कुणाचाच सहारा नाही, म्हणून आजपर्यंत मी कुणाच्याही घरचे काम करून माझं पोट भरत होतो आणि इथे आज मी काम करायला आले साहेब. मला कामावर ठेवून घ्या साहेब. आणि सोबत मी नाच गाणं पण करू शकते. होय साहेब. नाही तरी आपल्या घरी काम करायसाठी एखादी मुलगी पाहिजेच होती ना. तिला ठेवण्यास काही हरकत नाही. आणि तशी थोडीशी माझ्या पोरीची आजी आहे मला. आणि वेळ पडल्यास नाचगाणं सुद्धा करू शकतो. असं म्हणतोस रुपलाल? बरं रुपलाल, काय लक्ष आहे का माझ्याकडे बोलण्याकडे? हो बोला साहेब. मी काय म्हणतोय समजावत होतं. तू म्हणतेस म्हणून हिला ठेवून देतोय मी कामावर. जमल ना साहेब? बरं ठीक आहे, ठेवून घेते. आणि तिच्या पगाराविषयी ठरवून घे. बरं साहेब. तर मी काय म्हणतो बाई, आता तुला सांगूनच देतो नाही का. मला काय ग थांब एक मिनिट थांब. साहेब 500 रुपये 1000 करू दे. बैताळ आहे का बे? 1000 कर. साहेबाला म्हणले तर मी काय म्हणतो, तुले 1000 रुपये महिना, 2 वेळचा जेवण आणि मनोरंजनाचे बक्षीस वेळोवेळी मिळेल. मंजूर असेल तर बोल, नाही तर ठीक आहे मला मंजूर आहे. ठीक आहे ना साहेब? तुमचं झालं का डिस्कशन? हो साहेब. जा आज जा या मुलीला हिचं काम समजावून सांग. बरं आणि या बंगल्यावरचे नियम सुद्धा समजून सांग. बरं ठीक आहे, मी समजवतो का जी पुरा ना मनोरंजनाचे हो ते सुद्धा लक्षात ठेवायला सांग. हो बरं ठीक आहे साहेब. ठीक आहे जा. वया धरून टाकतो. ठीक आहे. बरं ठीक आहे, चला बाई चला. अनुराधा, इतके तडका पडत तू आलीस, गेली कुठे होतीस? नागवंशला भेटायला. त्या नागवंशला भेटायला? पण का? अरे त्या नागवंशला भेटायला? हो का? पण त्या नागवंशचं नाव घेता बरोबर तुम्हाला काय झालं मामा? हा? मी त्याच्यावर प्रेम करते म्हणून? ए अनुराधा, तोंड फोडीन तुझा. जर त्या माणसाचं नाव या घरात काढलीस तर मामा मला सांगा, मी त्या माणसाचं नाव घेतलं तर तुम्हाला एवढा राग आला? राग होय, कारण माझा त्यांच्या घराण्याशी वैर आहे. हो का मामा? म्हणूनच तुम्ही नागवंशला नोकरीवरून बरखास्त केलं ना? तसं काही नव्हतं मामा. खरं तर ना त्याच्या नोकरी करण्यामुळे ना तुमच्या काळ्या धंद्यावर आळा बसत होता ना, म्हणून तुम्ही त्याला बरखास्त केलं. अनुराधा, त्याला मी नोकरी दिली नाही याला हा कारण जबाबदार नाही. अगं तुला सांगताना दुःख होतंय, पण ऐक. अगं खूप वर्षाची गोष्ट आहे. अगं तुझे वडील आणि त्या नागवंचा भाऊ सोमनाथ साने हे चांगले जीवलग मित्र होते. पण अचानक एक दिवस त्याच्या मनात कपट आलं. कारण तुझे वडील खूप श्रीमंत. हा बंगला, ही सर्व शेती, हे सर्व तुझ्या वडिलाचं होतं. आणि एक दिवस त्या सानेने याच्यावर हाव टाकलं आणि तुझ्या वडिलांचा खून केला. आणि
ज्या घराचा सर्वनाश केलाय आणि त्या घराण्यातल्या मुलाशी तू प्रेम करतोय हे कितपत योग्य आहे? सांग अनुराधा, सांग. मामा हे जे तुम्ही बोलताय ते खरं आहे? 100% खरं आहे. मामा मी मन दुखावलंय, तुमचं माफ करा. अनुराधा, तुला एक काम करावं लागेल. अगं त्या नागवनचा भाऊ प्रलय या आपल्याच शहरात इन्स्पेक्टर म्हणून आलाय आणि नेमका याच संधीचा फायदा तुला घ्यायचा आहे. अगं त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं आहे आणि नंतर भाग त्यांच्या घराण्याची कशी मी राख रांगोळी करतोय. मामा, ज्या लोकांनी माझ्या आई वडिलांचा खून केलाय ना त्या घराण्याला मी बर्बाद केल्याशिवाय सोडणार नाही. मी त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी करेल ना, हे वचन आहे तुम्हाला अनुराधाचं. यालाच म्हणतात राजनीती. खून मी केलाय आणि आरोप मात्र अरे आपल्याला अडथळा भासणारे अधिकारी नको होते आणि म्हणूनच ते मी नाहीशे केले. नमस्कार आमदार साहेब. या इन्स्पेक्टर या. प्रलय साने या. कसं काय येणं केलं आमच्याकडे? म्हटलं आमदार साहेबांची भेट करून यावी. आज तुमच्यामुळेच मला नोकरी मिळाली, नाहीतर बसलो असतो ना घरीच. अरे आपल्या शहरातील गोर गरीब मुलांना संधी द्यायची नाही तर मग द्यायची कुणाला? आणि साहेब, जर मला माझ्या कामामध्ये अडचण भासली तर मला मदत करायची. आता आणि जर का तुम्ही मला मदत केली ना तुम्हाला मालामाल करून टाकेन. आता नोकरीच तुम्ही दिलीत तर तुमचे उपकारच ना. आणि हो, जर का कोणी तुम्हाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला ना तर मी त्याला सोडणार नाही, मग तो कुणी पण असो. मी काय म्हणतो परत इन्स्पेक्टर साहेब, आपण असं उभ्याने बोलूया, अशा बसून बोलूया. या 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 बसा. एक काम करा, तुम्ही बसा. स्वतःला फार दयाळू समजतेस तू. अरे नागवंश, ये ये ये. नागवंश, अरे बघ इन्स्पेक्टर प्रलय साने, तुझाच लहान भाऊ. प्रलय, तू आणि इथे अरे असल्या पापी माणसाच्या घरी आलास तू? दादा, हे काय बोलतोयस तू? अरे ते तर देव आहेत माझ्यासाठी. यांना तू देव मानतोस? अरे यानेच तर माझ्या नोकरीचा ऑर्डर कॅन्सल करण्याला हातभार लावलाय. कारण आपल्या शहरातील एक तर अधिकारी होऊ नये म्हणून. अरे यानेच माझा नाश केला, यानेच. आणि तू याला आपला देव माणूस म्हणतोस? मग सांग नटवरलाल, तू असं का केलास? नागवंश, अरे मुकाट्याने तू इथून चालता हो. अरे तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी काही तुझा विद्यार्थी नाही. आणि हो, मी तुझ्यासोबत असं का बरं वागेन? का? कारण मी जरी अधिकारी म्हणून लागलो असतो तर तुझे वाईट धंदे बंद झाले असते. म्हणून तू माझ्याविषयी असं वागलास. आणि प्रलय, तू माझा भाऊ असून असल्या माणसाला देव मानतोस?
अरे या भ्रष्टाचारी माणसासोबत राहून तुला काय मिळणार आहे? अरे ही शिकवण मिळाली तुला आपल्या दादा वहिनीकडून. दादा एकही शब्द बोलू नकोस, नाहीतर नाहीतर काय करशील तू? काय करशील तू? मी या वर्दीत असताना तू माझी कॉलर पकडू शकत नाहीस, कारण हा कायद्याने गुन्हा आहे आणि या गुन्ह्याखाली मी तुला अटक करू शकतो. म्हणून हात सोड. अरे तुला या वर्दीची तरी किंमत कळतो का? अरे हे वर्दी कशासाठी मिळाली हे तरी माहित आहे का तुला? या सर्व आम जनतेचे रक्षण करण्यासाठी, देशात शांतता व सुव्यवस्था ठेवण्यासाठी. अरे जर तुला या खाकी वर्दीचा जर मान ठेवायचा असेल तर आपला इमान विकू नकोस. आणि गरिबावर जर अत्याचार होत असेल त्या अत्याचाराला थांबवून दाखव. अरे त्यालाच तुला या नागवांचा भाऊ समजेल. ए नागवाज, अरे जर का तुझा भाऊ इथे नसताना अरे तर केव्हाच तुला या पोलिसांच्या स्वाधीन केला असता. का? मी बोलतोय म्हणून? अरे एवढेच नव्हे तर तुझे सर्व कारनामे मला माहित आहेत. म्हणूनच मी जर अधिकारी झालो असतो तर तुला भ्रष्टाचार करू दिलाच नसतं. नागवंत साने, आमदार साहेबांवर आरोप लावण्याच्या गुन्ह्याखाली मी तुम्हाला अटक. माझ्या अंगाला हात लावून बघ. अरे नाही जर तुझे दोन्ही हात तोडले तर नाव सांगणार नाही. हा साने ये किसी के मजाल नहीं रे. मेरे दोस्त को हाथ लगाने के इंस्पेक्टर प्रलय साने स्वतःला मोठा साहेब समजतोस. अरे कुणामुळे तुला ही वर्दी मिळाली? अरे त्या देव माणसाच्या आशीर्वादामुळे ना. अरे ज्याने तुला लहानाचं मोठं केलं, फुलाप्रमाणे जपलं, आपल्या रक्ताचं पाणी करून तुला या पदावर पोहोचविला. त्यांचा उपकार विसरलास आणि आज या भ्रष्टाचारी माणसाची संगत धरतोस. लेकिन एक बात बताता हूं कि तुम्हारा अच्छा कभी भी नहीं होगा. हे खलीद, मला वर्दीवर बघून तुम्ही दोघे जडताय ना तुम्ही दोघेही माझ्यावर, कारण तुम्हाला तुमची नोकरी मिळाली नाही. मी आज नोकरीवर आहे म्हणून जडताय तुम्ही माझ्यावर. प्रलय, या क्षणी तुला धडा शिकवू शकतो. अरे या धरतीवर मी जन्म घेतलेला आहे तर तुझ्यासारखा गद्दार नाही. अरे या मातृभूमीची शपथ घेऊन सांगतो, तुम्हाला एका जर बंदोबस्त केला नाही तर हा नागवा स्वस्थ बसणार नाही. नाही नाही नागवान, हा रुद्र जोपर्यंत आहे ना तोपर्यंत यांच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. अरे जर का यांना हात लावण्याचा प्रयत्न केला ना तर माझ्या खंजीरने रक्ताचा सळा करून टाकेल. मला रुद्र म्हणतात, रुद्र. अबे तेरे जैसे आए कितने और गए कितने. अबे इस खालिद के सामने चैलेंज करता है ना तो ये खालिद शेख उसे जिंदा छोड़ता नहीं. काट डालूंगा साले सबको. तुम जैसे गद्दार को नहीं छोड़ूंगा क्योंकि इस बंदे को खालिद शेख कहते हैं. आमदार, अरे फक्त 99 दिवस तुझे आणि 100वा दिवस माझा. रुद्र, आणि तू जर सद्गुणावर जरी हल्ला केलास तरी त्यातलं इजावत नाही. समजलास? तुम्हा भ्रष्टाचारी माणसानं जर देशोधडीला जर नाही लावला तर सान्यावला दिसा नाही.
काय कुठे? बस 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 आलो. माझं बक्षीस कशाचं? होऊन गेलंय त्याचं. मग बाकी राहिलेली रक्कम नाही दिली तर रक्ताचा सळा करून टाके. आणि तुझ्या भाचीला खरं सांगेन की तुझा मामा कशा पद्धतीचा आहे म्हणून. अरे रुद्र, अरे काय बोलतोयस तू? अरे मी जरा तुझी गंमत केली. मी गंमत केली. आमदार साहेब, या धंद्यामध्ये गंमत जमत नाही. जेव्हा या रुद्राचा डोका फिरतोय ना, तेव्हा कोणाची पर्वा करत नाही. रुद्र थांब, अरे थांब, तुझी रक्कम मी घेऊन येतोय. लाल, अरे या रुद्राला पूर्णपणे ओळखलं नाही. अरे तुझा सगळा राजकारण मला माहिती आहे. आमदार, या देशातल्या सर्व लोकांना मी कळवणार आहे की तू कोण्या पद्धतीचा आहेस म्हणून. कारण हा रुद्र गरिबांचा रक्षण करतो. आणि हा रुद्र अशा हरामी माणसांना कधी सोडत नाही. कारण रुद्र म्हणतात मला रुद्र. रुद्र, हे घे तुझी रक्कम. बंद. आणि इथून चालतो. ठीक आहे आमदार साहेब, गुड बाय. नागवंत साने आणि खाली सेक्स साल्यांनो, अरे मलाच संपवण्याची धमकी देत आहे. अरे आता बघाच तुमच्या जीवनात काय घडतंय ते. अरे नागवंश, तुझ्या घरीच नाही दारू गोळा ठेवून तुला आतंकवादी नाही बनवला तर नाव सांगणार नाही आमदार नटवरलाल म्हणून. साल्यांनो, अरे तुमच्या घराची राख रांगोळी केल्याशिवाय हा आमदार नटवरलाल स्वस्त बसणार नाही. कारण जो माझ्याशी टक्कर देतोय त्याचा मी सर्वनाश करतोय आणि त्याच्या जीवनात निर्माण करतोय हाल बेहाल. अरे तोच हा आमदार नटवरलाल.